डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेत असाल त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्ती करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेला होता, परंतु आता विद्यार्थ्यांना फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ती म्हणजे आज लागणार आहे। तर फायनल मेरिट लिस्ट तुमची सायंकाळपर्यंत साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जशी तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे तशीच तुम्हाला फायनल मेरिट लिस्टसुद्धा चेक करायची आहे। जसे बघू शकता तुम्ही की साईडवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला फायनल मेरिट लिस्टचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे थोड्या वेळामध्ये। आणि विद्यार्थ्यांनी जसे त्यांची प्रोव्हिजनल चेक केलेली आहे तशीच फायनल मेरिट लिस्टसुद्धा चेक करायची आहे। फायनल मेरिट लिस्टमध्ये ते चेक करायचं आहे की संपूर्ण तुमची इन्फॉर्मेशन बरोबर आहे किंवा नाही आहे। आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तुमची कास्ट, जे कास्ट तुमची फॉर्ममध्ये 2 वेळा कास्ट दाखवण्यात येत आहे, एक तुमची कास्ट आणि एक नंतर ॲडमिशन कास्ट। तर हे दोन्ही कास्ट तुमच्या सेम असणं गरजेचं आहे। जर तुमची ॲडमिशन कास्टमध्ये जर ओपन केलेलं असेल म्हणजे तुमचं जे ॲडमिशन आहे ही ओपनमधून होणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या। आणि त्यानंतर 6 तारीख म्हणजे उद्यापासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे। ऑप्शन फॉर्म कसे भरायचे या संदर्भात तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म चुकू देऊ नका, कारण ऑप्शन फॉर्म जर तुमचा चुकला तर तुमचं जे प्रवेश आहे हे तुम्हाला जे कॉलेज आवडणार आहे त्या कॉलेजला होणार नाही आहे। आणि संपूर्ण विद्यार्थी 6 तारखेला ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर 8 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहे। ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या आवडीची ब्रँच आणि तुमच्या आवडीचे कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहे। आणि त्यानंतर तुमचा जो कॉलेज अलॉटमेंट आहे म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना 10 तारखेला कॉलेज अलॉट होणार आहे। कॉलेज अलॉट झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो आणि अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन 2024 आणि 25। तर फायनल मेरिट लिस्ट चेक करणे, फायनल मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर उद्या 6 तारीख आहे, 6 तारखेपासून आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे। ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी गडबड करायची नाही आहे, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेट करायचं आहे। सुरू झाल्याबरोबर फॉर्म भरून सबमिट करायचं अशी चूक करू नका, वेट करा। प्रॉपर व्हिडिओ मिळेल तुम्हाला आपल्या चॅनलवर, व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करा। आणि ऑप्शन फॉर्म फिल करण्यात तुम्हाला 6, 7 आणि 8 3 दिवस देण्यात आलेले आहे, त्यामुळे घाई न करता ऑप्शन फॉर्म फिल करायचा। काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता आणि 10 तारखेला अलॉटमेंट होईल हे सुद्धा तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येईल। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, कारण या व्यतिरिक्त ज्याही अपडेट असेल ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन डिप्लोमा जेही विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार आहे।